नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण बाजारामध्ये जे गुलाबजामचं प्रेमिक्स मिळतं त्यापासून गुलाबजाम करणार आहोत। बघा, खूप सुंदर रंग आलाय आणि पाकात खूप छान मुरले आहेत। आता हे बघितलात तर अगदी छान मऊ लुसलुशीत झालेत, पाक अगदी आतपर्यंत गेलाय। आता हा गुलाबजाम जर कापून बघितला तर वरचं कवरही अगदी व्यवस्थित झालंय, अजिबात असं चिवट झालेलं नाही आहे। आणि गुलाबजामचा पाक बघा, आतपर्यंत छान अगदी गेलाय। तर असे गुलाबजाम तुम्हीही नक्की ट्राय करा। तर चला, असे गुलाबजाम करण्यासाठी आपण काय करायचं आहे ते बघूया। आता इथे मी चितळेचं 200 ग्रामचं गुलाबजाम प्रीमिक्सचं पॅकेट घेतलं आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या, तसं काही नाही आहे। आता हे पाकिट कट करून घेऊया। आता तुम्ही हे डायरेक्ट बाउलमध्ये घेतलात तरी चालेल, किंवा तुम्हाला जर माप बघायचं असेल तर आता हा 250 ml चा कप आहे माझ्याकडे। कपावर आपल्याला लिहिलेलं असतं, तर हा 250 ml चा कप आहे। तो आता वरच्यावर भरून हा 1 कप झाला आहे। म्हणजे एक अंदाजे 250 ml च्या कपने हे 1.5 कप प्रीमिक्स झालं आहे आपलं। आपण कपने का मोजतोय, तर आपल्याला पुढे जे साहित्य घ्यायचं आहे ते कपच्या मेजरने मोजून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण कपने मोजलं आहे। आता हे थोडंसं एकसारखं याच्या गुठळ्या मोडून घेऊया। आता जे गुलाबजाम प्रीमिक्सचं पाकिट असतं त्याच्या पाठीमागे सगळी कृती लिहिलेली असते की आपण कसं करायचं आहे। तर ह्या पाकिटावरती 120 ml पाणी लिहिलं आहे, पण त्याऐवजी मी दूध वापरणार आहे। आता हे साधं नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे आपलं, गरम वगैरे नाही आहे। तर इथं हा 125 ml चा कप आहे। 125 ml मी दूध घेतलं आहे आणि ते याच्यात थोडं थोडं करत घालायचं। एकदम नाही घालायचं, नाहीतर ते आपल्याला अंदाज नाही येणार। थोडं थोडं करत असं चमच्याने पीठ मिक्स करायचं। हे थोडं चिकट असतं, त्यामुळे ते हाताला असं चिकटतं खूप, म्हणून याचं चमच्याने मिक्स करायचं। आणि ह्याचा कणिक मळल्यासारखा गोळा नाही मळायचा आहे, फक्त हे चमच्याने असं मिक्स करत राहायचं आपण। आता हे बघा, 125 ml मी दूध घेतलेलं ते सगळं घातलं आहे, पण तरी मला अजून पीठ कोरडं वाटतं आहे, तर मी याच्यामध्ये अजून थोडं दूध घालून घेणार आहे। आता आपण सुरुवातीला अर्धा कप दूध घातलं, आता मी परत अर्धा कपच्या निम्मं घेतलं आहे, म्हणजे परत पाव कप दूध घेतलं आहे। आता परत थोडं थोडं करत दूध घालायचं, अगदी अंदाज घेत घेत घालायचं। जर आपलं पीठ खूप कोरडं राहिलं तरी आपल्या गुलाबजामला वरून शिरा जातात। अजून थोडं दूध घालून घेऊया। असं व्यवस्थित त्याचा गोळा हातावरती घेतल्यावर व्हायला पाहिजे, इतपत आपलं दूध त्या पिठामध्ये जायला पाहिजे। आता हे बघा, हे मी याच्यात घालून मिक्स केलं आहे। आत्ता तर मला हे बरोबर वाटतं आहे। आता मी पाव कपच्या निम्मं दूध शिल्लक ठेवलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून एक 15 मिनिटं असंच ठेवून देऊया। आता आपण केलेलं मिश्रण 15 मिनिटं बाजूला ठेवलं आहे, तोपर्यंत पाक करून घेऊया। तर याच कपने मोजून मी बरोबर 3 कप याच्यामध्ये साखर घालणार आहे। 3 कप साखर या सगळ्याला व्यवस्थित होते। आता त्याच्यामध्ये 3 कपच आपल्याला पाणी घालायचं आहे, जेवढी साखर आहे तेवढंच पाणी घालायचं। आणि आता ही साखर याच्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायची आहे। आता आपल्याला याचा कुठलाही पाक वगैरे, म्हणजे एकतारी पाक वगैरे असं काही करायचं नाही आहे। सुरुवातीला ही साखर पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घेऊया। आता इथे साखर व्यवस्थित विरघळली आहे। आता काय करायचं, 4 वेलची घ्यायच्या, हिरवी वेलची, आणि त्याची तोंडं पुढून थोडी उघडून त्याला थोडं चेचून घ्यायचं आहे आणि ते पाण्यात घालायचं। याच्यामुळे पाण्याला छान वेलचीचा फ्लेवर येतो। आता हे पाणी चांगलं व्यवस्थित उकळून घेऊया। आता हे बघा, हे साखर विरघळून मी एक 5 मिनिटं चांगलं उकळून घेतलं आहे। आता काय चेक करायचं की हा जो पाक केला आहे आपण, तो असा थोडा चिकट झाला पाहिजे। म्हणजे तेल कसं असतं, हातावर घेतल्यावर असं चिकट लागतं, तसा हा पाक आपल्याला चिकट लागला पाहिजे। आता हे बघा, हे व्यवस्थित असं चिकट झालं आहे, म्हणजे आपला पाक तयार झाला आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि हा पाक झाकून ठेवूया। आता हे मिश्रण बाजूला ठेवून एक 15 मिनिटं झाली आहेत। आता बघूया, ह्यातला थोडासा गोळा हातावर घ्यायचा आणि गोल फिरवून बघायचा। आता व्यवस्थित गोळी होते।
मिश्रणही अगदी व्यवस्थित झालं आहे, कोरडं नाही वाटत आहे. आता हे अर्धा कप मेजरचा कप आहे, तर मी सुरुवातीला अर्धा कप दूध घेतलं आणि त्यानंतर जे पाव कप दूध घेतलेलं म्हणजे अर्धाच्या निम्मं घेतलेलं पाव कप, त्यातलंही निम्मं दूध वापरलं आहे. म्हणजे एकूण आपण अर्धा कप आणि पाव कपच्या निम्मं दूध वापरलं आहे. आता हाताला थोडं तेल लावायचं आणि तुम्हाला ज्या साईजचे गुलाबजाम करायचे आहेत तेवढा गोळा घेऊन हातावरती त्याला दाबून असं फिरवायचं आहे. बघा, अजिबात त्या गोळ्याला चिरा येत नाहीत, छान अगदी व्यवस्थित तयार होतो. त्यामुळे हे दुधाचं प्रमाण व्यवस्थित आहे. हे बघा, असं भरभर करून तयार होतात. फक्त गोळा घेताना तो दाबून हातावर फिरवायचा आणि मग त्याला गोल करायचं. आता बाकीचेही गुलाबजाम मी असेच करून घेते. आता इथे असे सगळे गोळे मी करून घेतलेत. आता हे तळून घेऊया. गुलाबजाम तळण्यासाठी मी बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं. तुम्हाला जर तुपात तळायचे असतील तरी करू शकताय. आता तेल अगदी कमी गरम पाहिजे, गॅस एकदम बारीक करायचा. अगदी त्या गोळ्याला आता मी थोडासा गोळा टाकून बघितला, हे बघा असे हलके बुडबुडे यायला पाहिजे, इतपतच आपलं तेल गरम पाहिजे. आता आपण केलेले गुलाबजाम तेलात घालून घेऊया. आता आपल्याला जसं पाहिजे तसं तेल अगदी हलकं गरम आहे, गॅसही बारीक आहे. आता आपण जे गुलाबजामचे गोळे करून घेतले ते हातावर परत फिरवायचे आणि त्याला एक एक करून तेलात सोडायचं. हे बघा, असं जेवढे आपल्या कढईत बसतील तेवढे गुलाबजाम याच्यात घालायचे आहेत. आता हे आपोआप वर येतात. हातावर फिरवून फिरवून घातल्याने काय होतं, जर एखादं जरी कुठे क्रॅक असेल तर ते व्यवस्थित होतं आणि आपल्या गुलाबजामला चिरा नाही पडत. तेलही आपण गुलाबजाम बुडतील इतकं तेल आपल्याला हवं आहे, तरच ते गुलाबजाम व्यवस्थित तळले जातील. आता सुरुवातीला आपण याला झाऱ्यानं किंवा चमच्याने असं हात नाही लावायचा आहे. फक्त त्याच्यावरती असं साईडने थोडं थोडं तेल घालत राहायचं आणि थोडंसं तेल हलवायचं, म्हणजे ते गुलाबजामही एकसारख्या रंगावरती तळले जातात. सुरुवातीला अजिबात गुलाबजामला हात नाही लावायचा. तेल हलवलात की ते व्यवस्थित तेलामध्ये एकसारख्या रंगावर येतात. आता हे बघा, एकसारखे हलवत मी हे गुलाबजाम छान एकसारख्या रंगावर तळून घेतलेत. अगदी छान झालेत, याला कुठेही चिरा वगैरे पडलेला नाही आहेत. आता हा असा रंग आला की आपण हे गुलाबजाम काढून घ्यायचे आणि आपण जो पाक केला आहे त्या गरम पाकात हे गुलाबजाम घालून घ्यायचे. आता हे बघा, केलेले गुलाबजाम मी असे गरम पाकामध्ये घातलेत आणि याला थोडं पळीने हलवून घ्यायचं, म्हणजे पाक त्याच्यामध्ये छान आतपर्यंत जातो. आणि आता हे झाकून ठेवूया आणि राहिलेले गुलाबजामही तळून या पाकात घालूया. आता हे बघा, केलेले सगळे गुलाबजाम मी असे पाकात घालून ठेवलेत. आता हे छान पाकामध्ये मुरवून घेऊया. आता इथे बघा, आपण केलेले सगळे गुलाबजाम पाकात छान मुरलेत. आपण ज्या साईजचे केलेले त्याच्या डबल साईजचे झालेत. खूप छान मऊ लुसलुशीत झालेत. पाकही आतपर्यंत मुरला आहे, कुठेही त्या गुलाबजामला चिरा गेलेला नाही आहेत. तर असे गुलाबजाम तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.